नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या 7 चक्र ऍक्टिव्हेशनच्या सिरीजमध्ये. आज चौथा दिवस आहे. आज आपण ज्या केंद्रावर पोहोचलो आहे तो एक ब्रिज आहे स्वर्ग आणि पृथ्वीमध्ये, म्हणजे अनाहत चक्र. हे तुमच्या प्रेमाचे केंद्र आहे, करुणेचे केंद्र आहे, संबंध आणि बिनशर्त प्रेमाचं आसन आहे. इथे तुम्ही मुक्तपणे प्रेम देता घेता, इथे तुम्ही क्षमा करता, इथे तुम्ही प्राण्यांशी हृदयाने जोडले जातात. जेव्हा हे चक्र संतुलित असतं तेव्हा तुम्ही खोल शांती, स्वतःसाठी, इतरांसाठी खरं प्रेम आणि जीवनाशी गहनतेची, एकात्मतेची भावना अनुभवता. या व्हिडिओमध्ये आपण ते कसं ऍक्टिव्हेट करायचं, एनर्जाइज कसं करायचं, हे सर्व बघणार आहोत. पण जर तुम्हाला डाऊट आहे, शंका असतील, तर तुम्ही 1-on-1 बुक करा आणि मार्गदर्शनाखालीच करा, घरी करू नका. ठीक आहे. हा, तर या चक्राविषयी आपण अजून माहिती घेऊया. अनाहत चक्र हे तुमच्या ऊर्जा व्यवस्थेतील चौथं चक्र आहे. त्याचं जे संस्कृत नाव आहे ते आहे अनाहत, इंग्लिश नाव हार्ट चक्र. म्हणजेच काय, अस्पर्शित. जो हे अपराजित किंवा अस्पर्शित जे दोन ध्वनी एकमेकांना, म्हणजे कुठल्याही दोन गोष्टी न आढळता निर्माण झालेला ध्वनी, ब्रह्मांडीय ध्वनी, हे चक्र तुमच्या हृदयाच्या मध्यभागी असतं. या जो चक्राचा तत्व आहे ते आहे वायू, जे स्वातंत्र्याचं, विशालतेचं प्रतीक आहे. श्वास आणि सर्व गोष्टींना जोडणारी अदृश्य शक्ती आहे. त्याचा जो रंग आहे तो चमकदार हिरवा रंग आहे, जो रंग संतुलनासाठी, बिनशर्त प्रेमासाठी आणि करुणेसाठी वापरला जातो. याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती आहे 639 हर्ट्सवर, म्हणजे संबंध, नाते आणि सुसंवाद, परिसंवादाची जी फ्रिक्वेन्सी होती. याचे चिन्ह आहे 12 पाकळ्यांचे कमळ, 2 छेदणारे त्रिकोण, 6 बिंदूंचा तारा, पुरुष किंवा स्त्री, स्वर्ग किंवा पृथ्वी यांचं एकत्रीकरण दर्शवणारं यिन यांग एनर्जीचं एकत्रीकरण पूल. तर हे शरीराच्या खालच्या चक्रांना आणि वरच्या आध्यात्मिक चक्रांना जोडतो, म्हणून त्याला पूल म्हटलेलं आहे. तर या चक्राचं जे महत्व आहे, म्हणजे याच्या ऍक्टिव्हेशनचं जे महत्व आहे ते आता आपण बघूया की काय आहे. जर तुमचं हृदय चक्र किंवा तुमचं अनाहत चक्र पूर्णपणे जागृत असेल तर हे कारण ते तुमच्या अस्तित्वाचे केंद्र आहे. तिथे काय होतं, परिवर्तन होतं. तिथे शक्ती, करुणा बनते, तिथे इच्छा, प्रेम बनते, तिथे वेगळेपण आणि एकात्मता बनते. शारीरिकदृष्ट्या हे चक्र तुमचं हृदय, फुफ्फुस, रक्तभिसरण संस्था, हात आणि बोटं नियंत्रित करतं. हे तुमच्या श्वासांवर, तुमच्या हृदयाच्या लयीवर आणि तुमच्या रोग प्रतिकारक शक्तीवर प्रभाव टाकतं. जेव्हा तुम्ही खोल श्वास घेता तेव्हा अक्षरशः तुम्ही हृदय चक्राला पोषण देत असता. भावनिकदृष्ट्या हे चक्र प्रेम देण्याचं आणि घेण्याचं, स्वतःला आणि इतरांना माफ करणे म्हणजे मनापासून, करुणा आणि सहानुभूतीला अनुभव करण्याचं केंद्र आणि हृदय केंद्रित संबंध निर्माण करण्याची क्षमता ठरवणारं केंद्र, बिनशर्त प्रेमाचा स्रोत आहे. मानसिकदृष्ट्या संतुलित हृदयचक्र तुम्हाला अहंकार, निर्णयाच्या पलीकडे पाहण्याची क्षमता, स्वतःला आणि इतरांना आपण जशी आहोत तसे स्वीकारण्याची क्षमता, भीतीऐवजी प्रेमातून निर्णय घेण्याची परवानगी आणि क्षमता देतं. ठीक आहे. आध्यात्मिक दृष्ट्या या चक्राचे काय फायदे बघूया. हे चक्र तुम्हाला सर्व गोष्टींमधून वाहणाऱ्या दैवी प्रेमाशी जोडतं. जिथे तुम्ही एकात्मतेचा अनुभव घेता, जिथे वेगळेपणा विरघळतो आणि जिथे तुम्ही प्रत्येक प्राण्यात स्वतःला बघता, स्वतःला ओळखता. जेव्हा तुमचं हृदय चक्र फुलतं आणि ते संतुलित राहतं, तेव्हा तुम्ही प्रेम सहजतेने तुमच्या हातून वाहत असल्यासारखं वाटतं. तुम्ही प्रेम घेता पण आणि देता पण मुक्तपणे. तुम्ही स्वतःला रिक्त न करता देऊ शकता, अपराधीपणाची भावना न ठेवता इतरांना क्षमा करू शकता आणि अटींशिवाय तुम्ही बिनशर्त प्रेम करू शकता. असं हे चक्राचं महत्व आहे. आता आपण काय बघूया, की हे चक्र जर जागृत किंवा असंतुलन असेल, पहिल्यांदा असंतुलन असेल तर त्याची चिन्हे बघूया. जर तुमचं हृदय चक्र असंतुलित असेल तर तुम्ही काय अनुभवता. पहिलं, शारीरिक लेवलची लक्षणे बघूया. तर हृदयाच्या समस्या, अनियमित हृदयाचे ठोके, श्वसनाच्या समस्या, दमा किंवा उथळ श्वास, रक्तभिसरणाच्या किंवा उच्च रक्तदाबाच्या समस्या, रोग प्रतिकारक शक्तीची कमजोरी, वरच्या पाठीच्या किंवा खांद्यांच्या वेदना अनुभव. भावनिक लक्षणं काय असतात, तर प्रेम देणं किंवा घेणं सहज इझी नसतं. राग धरून ठेवणं ही स्वभाव असतो. क्षमा करता येत नाही. स्वतःलाच बंद असल्यासारखं किंवा भावनिकदृष्ट्या इतरांसाठी उपलब्ध नसल्यासारखं एकटेपणे राहायला आवडतं. परस्परावलंबन किंवा अति काळजी करण्याचा स्वभाव, मत्सर किंवा मालकीपणा किंवा जवळीकपणाची भीती, दुःख जे बरं होत नाही आणि सहानुभूती किंवा करुणेची कमतरता असते. आयुष्यामध्ये काय सिम्पटम्स दिसतात किंवा परिस्थिती असते ते बघूया. खोल संबंध निर्माण करण्यात अडचण येते. विषारी किंवा एकतर्फी संबंध आकर्षित करतात तुम्ही. असेच लोक सुद्धा आकर्षित करतात. इतरांपासून अलग किंवा वेगळं वाटतात लोकांमध्ये असूनही. भूतकाळातील दुखापतींना तुम्ही विसरू शकत नाही, धरून ठेवतात, कवटाळून ठेवतात. सगळ्यांना प्रथम ठेवतात, स्वतःकडे पूर्णपणे दुर्लक्ष, इतरांनाच अतिमहत्त्व. सुरक्षिततेची किंवा दुखापत होण्याची कायम भीती वाटत असते, चिंता वाटत असते, काळजी वाटत असते. आणि हे आज जर यापैकी कुठलेही लक्षण तुम्हाला असतील तर आपण आज ही जी प्रॅक्टिस करणार आहोत, ज्या चक्राला ऊर्जा देणार आहोत, ऍक्टिव्हेशनची प्रोसेस करणार आहोत आणि संतुलित करण्याची प्रोसेस करणार आहोत, त्यामुळे तुम्हाला त्याचे काय काय बेनिफिट मिळतील हे आता आपण ऍक्टिव्हेशन केल्यानंतर डिस्कस करू. पहिल्यांदा आपण ऍक्टिव्हेशनची प्रोसेस बघूया. सिम्पली शांतपणे बसायचे. तुम्हाला योग्य आसन असेल त्या आसनामध्ये बसा. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, रिलॅक्स. एक दोन डीप ब्रीथ घ्या. सगळं लक्ष हृदय केंद्रावर तुम्ही ठेवायचं आहे. जेव्हा पण आपण ज्याही ऍक्टिव्हिटी करू ते करत असताना हृदयावर, तुमच्या या चक्रावर लक्ष केंद्रित करायचं आहे. ओके. तर आता सर्वात पहिले क्लॅपिंग करायचं आहे. जे आपल्या हातातील जे बिंदू आहेत ते ऍक्टिव्ह होतात. सर्व सेन्सर्स हाताला असे एकमेकांवर घासायचं आहे हळूहळू, नंतर जोरात उष्णता निर्माण करायची आहे दोघ्या हातांमध्ये. जेव्हा तुम्हाला वाटेल, असं जाणवेल की आता उष्णता निर्माण झाली आहे, त्यावेळेला तुम्हाला हात असे लांब न्यायचे
जवळ आणायचे. आता याचा एक चेंडू बनवायचा असा, आणि हे तुम्ही इथं हृदय चक्रावर दोघं हात घेऊन जायचे. आता हे काय करणार आहे, ही एनर्जाइज करायची प्रोसेस आहे. ह्याने तुम्ही काय करता, हातातील ऊर्जा हृदय चक्राला देता, आणि ही हृदय चक्राला देणारे तुम्हाला ते फील होते एनर्जी. आता तुम्हाला काय म्हणायचं इथं, की मी इतरांना प्रेम मुक्तपणे देऊ शकतो आणि मी मुक्तपणे प्रेम देऊ शकतो. मी प्रेम आहे, मी प्रेमासाठी पात्र आहे, या फॉर्मेशन मध्ये. ओके. आणि आता आपण याचा बीज मंत्र म्हणणार आहोत, की जो आहे यम. यम म्हणताना य शॉर्ट आणि म लॉंग घ्यायचा आहे. ठीक आहे. कदाचित हे लांब आहे आता म्हणून तुम्हाला पूर्णपणे ऐकू येणार नाही, पण म हे कंटिन्यू म्हणत असतो तोंड बंद करून. ठीक आहे, सुरू करूया. बघा, यम. परत एकदा, यम. परत एकदा, यम. खाली. मला आता दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सोडा. परत एकदा. ही बॅलन्स करण्याची प्रोसेस आहे. ह्या ऊर्जेला बॅलन्स करतो आपण, इडा पिंगला, दोघं नाड्यांना, सूर्यनाडी, चंद्रनाडी, आणि ह्या ऊर्जेला ही बॅलन्सिंग प्रोसेस. या पद्धतीने आपण ही चक्राला ऍक्टिव्हेशन, एनर्जायझिंग आणि बॅलन्सिंगची प्रोसेस करत असतो. जर तुम्हाला ही बघून कळत नसेल, क्लिअर समजत नसेल, किंवा हा आवाज पूर्णपणे तुमच्यापर्यंत क्लिअर आला नसेल, तर तुम्ही घरी ही प्रॅक्टिस करू नका. तुम्ही 1-on-1 बुक करा आणि लाईव्ह तुम्ही जॉईन करा. माझा प्रयत्न राहील की सॅटर्डे किंवा संडेला एखादं सेशन ठेवावं यावर. तर लाईव्ह तुम्ही लोक त्यात जॉईन करू शकता, अथवा तुम्ही माझ्याशी डायरेक्ट 1-on-1 कॉल बुक करू शकता. मी तुम्हाला मार्गदर्शन करेल. माझा नंबर दिलेला आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, ओके. तर हे अशा पद्धतीने ही ऍक्टिव्हेशन, एनर्जायझिंग त्याची प्रोसेस आहे. आता आपण बघूया की हृदय चक्र जर ऍक्टिव्हेट झालं, सक्रिय झालं, तर तुम्हाला काय काय अनुभव येऊ शकतात किंवा त्याची लक्षणं काय. पहिलं, शारीरिक लेवलला छातीमध्ये उबदारपणा किंवा झिंजण्या जाणवतात, मुंग्यांसारखं थोडंसं. श्वास घेणं अधिक सहज होतं, रक्तभिसरण सुधारलेलं वाटतं, शरीर हलकं वाटतं, खांद्यानी वरच्या भागातील ताण हा जातो. भावनिकदृष्ट्या काय फील होतं, तर अचानक प्रेम किंवा करुणेची भावना येते. उपचारात्मक अश्रू किंवा टीयर ऑफ जॉय ज्याला म्हणतो आपण, ते अनुभवू शकता. सुरक्षित पद्धतीने आणि अधिक खुलेपणाने तुम्ही संवाद साधता इतरांशी. भूतकाळातील जे दुःख तुम्ही धरून ठेवले होते, ते तुम्ही तिथे शांत वाटतं, ते सोडायला तुम्हाला सक्षम होतात. कोणत्याही कारणाशिवाय तुम्ही आनंद अनुभवता. मानसिकदृष्ट्या काय इम्पॅक्ट होतो, स्वतःचा किंवा इतरांचा. तुम्ही चांगल्या पद्धतीने वागतात, प्रेम देतात, स्वीकार करतात सहजपणे. इतरांच्या दृष्टिकोनातून बघतात स्वतःला आणि इतरांनाही. भीतीऐवजी प्रेमाची निवड करता. जीवनातील तुमच्या काय बदल होतात, तर नातेसंबंध चांगले होतात. प्रेमळ लोकांना तुम्ही आकर्षित करता. प्रेमपूर्वक तुम्हाला मर्यादा ठरवता येतात. निसर्गाशी आणि प्राण्यांशी अधिकपणे तुम्हाला जोडलेलं वाटतं. जीवनात योगायोग आणि समकालिकता तुम्ही अनुभवता. आणि तुमच्या हृदयाला कसे प्रेम करायचे, कसे प्रेम द्यायचे हे ऑलरेडी माहिती आहे. तुम्ही फक्त ते अडथळे दूर करायचे. मुक्तपणे तुम्ही प्रेम घेऊ पण शकाल आणि प्रेम देऊ पण शकाल, जेव्हा तुमचं हे चक्र व्यवस्थित जागृत असेल, बॅलन्स असेल तर. याचे फायदे काय आहेत, तर जेव्हा तुमचं हृदय चक्र पूर्णपणे सक्रिय असतं, संतुलित असतं, तेव्हा तुम्ही स्वतःवर आणि इतरांवर निरपेक्ष प्रेम अनुभवता. सहजपणे तुम्ही क्षमा करू शकता आणि राग पटकन सोडून देता. परस्पर आदरावर म्हणजे आधारित निरोगी संबंध तुमचे असतात. संपूर्ण जीवनाशी तुम्ही एक संबंध अनुभवता, समाधान अनुभवता. स्वतःला न थकवता उदारपणे तुम्ही देऊ शकता. अपराधीपणा न बाळगता तुम्ही प्रेम स्वीकारू शकता. मजबूत रोग प्रतिकारक शक्ती होते आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते. इतरांच्या दुःखाने तुम्ही इम्पॅक्ट होत नाही किंवा दुःखित होत नाही. भीतीऐवजी प्रेमाच्या आधारावर तुम्ही निर्णय घेता. आणि असे अनेक तुम्हाला हे शांततेचा अनुभव तुम्हाला येतो जेव्हा हे चक्र तुमचं जागृत असेल, संतुलित असेल तेव्हा. ओके. तर आपण आज हृदय चक्राचं बघितलेलं आहे आणि तुमचं हृदय चक्र तुम्ही आता ती पहिली स्टेप घेण्यासाठी धन्यवाद. कदाचित हे एक धैर्याचं काम होतं. अशा जगात उघड्या मनाने जे कधी कठोर वाटतं त्या ठिकाणी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही हृदय उघडता तेव्हा त्यावेळेला तुम्ही प्रेम देणं आणि घेण्यासाठी पात्र होता. आणि तुम्ही कुणालाही नाही पण म्हणू शकता, क्षमाही करू शकता, स्वतःचे खंबीरपणे स्वतःची बाजू तुम्ही मांडू शकता. कारण की ही गोष्ट महत्वाची आहे, प्रेम मिळवणं आणि प्रेम देणं. उद्या आपण कंठचक्र म्हणजे थ्रोट चक्राच्या विषयी करणार आहोत, बघणार आहोत, विशुद्धी चक्र. इथं आपण आपला खरा आवाज शोधणार आहोत, ते आवाज व्यक्त करण्याची प्रक्रिया मुक्तपणे ते बघणार आहोत. आज हृदय चक्रावर फोकस केलाय, याची प्रॅक्टिस करा. आयदर तुम्ही हे सुरुवातीला कमी वेळ करू शकता, 3, 5 किंवा 7 वेळेला, नंतर तुम्ही हळूहळू वाढवू शकता. ओके. यासाठी अजून काय करू शकता, तुम्ही हिरव्या रंगाचे कपडे घालू शकतात, लोकांना प्रेम मुक्तपणे देऊ शकतात, तुमच्या जवळच्या व्यक्तींना मिठी मारू शकतात, त्याने तुम्हाला हे अजून प्रेमाचा अनुभव जास्त येईल. ठीक आहे. या व्यतिरिक्त जर कुणालाही
हे प्रॅक्टिकली शिकायचं असेल तर मी परत सांगतो, माझ्या वेबसाईटला डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट आहे, तिथे जाऊन तुम्ही 1-on-1 बुक करा. नंबर पण मिळेल तुम्हाला वेबसाईटवर. डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. 1-on-1 बुक करण्यापेक्षा मी तुम्हाला गाईड करेन त्याविषयी. ठीक आहे. आणि हो, YouTube चॅनलला व्हिजिट नक्की द्या, कारण तुमच्यासाठी खास आहे तिथं. 10 होल कोणाकोणाचे व्हिडिओ आहेत 108चे. त्यात तुम्ही कुठलेही नातेसंबंध हील करा. इतर गोष्टींसाठी हीलिंगच्या सीरीज आहेत. म्हणजे जसं सर्व नातेसंबंध हील करणारी सीरीज आहे 30 दिवसांची. 21 दिवसांची तुमचे फायनान्शियल्स म्हणजे पैशासंबंधित सर्व बिलीफ आणि इमोशन्स हील करणारी सीरीज ॲब्सोल्युटली फ्री आहे. छान लाईफ चेंज करणारी ऑडिओ बुक्स आहेत, की जे लोकांना खूप पसंत त्यांना आवडत आहेत आणि त्याची रिप्लाय पण छान येत आहेत. तुम्हाला पॉडकास्ट मिळतील. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी एक्सपर्ट लोकांना बोलवून डिस्कस केलेले पॉडकास्ट तुम्ही बघू शकता. माझ्या वेबसाईटवर सुद्धा तुमच्यासाठी अनेक गोष्टी ॲब्सोल्युटली फ्री आहेत. 1-on-1 घ्या, ई-बुक घ्या किंवा इतर कुठलेही कोर्सेस, इतर कुठल्या गोष्टी आहेत. तुम्हाला कुठल्याही काय शिकायचं असेल त्यात तुम्ही जाऊन ते निवडू शकता आणि तिथून ते तुम्ही फ्रीमध्ये एन्जॉय करू शकता. हां, ज्यांना पैसा आणि वेळ वाचवायचा आहे, नेक्स्ट लेव्हलला जायचं आहे, त्यांच्यासाठी पेड कोर्सेस आहेत. तर अशा लोकांना म्हणजे तो एफर्ट्स स्वतःहून सगळं करायचा एफर्ट जर वाचवायचा असेल तर मी तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकट या सगळ्या गोष्टी शिकवेल, कारण तो अनुभव तुमच्या कामी येईल. जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. जी गोष्ट तुम्ही 2-4 वर्ष प्रॅक्टिस केल्यावर अनुभवाल ती तुम्ही इथंच 2-3 महिन्यामध्ये एक्सपिरियन्स करू शकता. तर ते पेड लोकांसाठी, ज्यांना फ्री पाहिजे ते फ्री घेऊ शकता. हां, एक कोर्स मी आता सध्या रन करतोय, की ज्या ठिकाणी लोकांना नॉलेज तर सगळं असतं, पण आपण ॲक्शन घेऊ शकत नाही. तर ह्या ठिकाणी NLPचा उपयोग करून मी स्वतःहून त्या लोकांना पुश करतो. सकाळ आणि संध्याकाळ कनेक्ट करून त्यांना गाईड करतो, ॲक्शन घेण्यासाठी प्रवृत्त करतो आणि त्या लोकांची आता लाईफ बदलते. तुम्हाला जर असं वाटतंय, की तुम्ही ॲक्शन घेऊ शकत नाही, माहीत सगळं आहे, तुमच्याकडे सगळं आहे, पण तरी ॲक्शन घेऊ शकत नाही, या मी तुम्हाला NLPच्या आणि काही गोष्टी शिकवेल आणि त्यातून मग आपण तुम्हाला प्रवृत्त करून ॲक्शन तुमच्याकडनं करून घेईल. या पलीकडे ज्यांना मदत पाहिजे असेल तर कम्युनिटीमध्ये या. कारण तिथं डेली फ्रीमध्ये हीलिंग सेशन असतात, फ्रीमध्ये सबकॉन्शियस प्रोग्रामिंग असते. तुम्हाला जो बेनिफिट घ्यायचा आहे तो घ्या आणि काही मार्गदर्शन लागलं तर नक्की करा. धन्यवाद आजच्या दिवसासाठी. थँक यू व्हेरी मच.